प्रमुख न्यूज. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या लेझिमने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत. सांकेतिक राष्ट्रगीताने जिंकली उपस्थितांची मने. मिरजेतील के रावी भिडे मूकबधिर शाळेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. कर्णबधिर विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त लेझिम सादरीकरणाने पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले, तर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत भावनिक वातावरण निर्माण केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्था संचलित कै रावी भिडे मूकबधिर शाळेला सदिच्छा भेट दिली. पदवीधर संवाद मेळावा आणि शाळा भेटीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कर्णबधिर विद्यार्थिनींनी पारंपरिक लेझिमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. हलगीच्या साथीने सादर झालेल्या आकर्षक लेझिमने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर कर्णबधिर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले. विद्यार्थ्यांचे हे अनोखे सादरीकरण पाहून कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाची पाहणी केली. विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी संस्थेचे सहसचिव तथा नगरसेवक निरंजन आवटी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच बायसिंगर लायब्ररीलाही पालकमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष तथा सांगली मीडिया कम्युनिकेशन न्यूजचे संचालक नुरलमीन भोकरे यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेला देणगी दिल्याबद्दल देणगीदार शरद प्रभाकर दीक्षित यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे कला शिक्षक राजाराम येवारे यांनी साकारलेले तैलचित्र पालकमंत्र्यांना भेट देण्यात आले. तसेच कला शिक्षक आणि विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्याही पालकमंत्र्यांना बांधण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याची जी प्रमुख आहे म्हटलं की आता या मुलांना ऐकू किती येत या लहान वयात का ऐकू येत नाही याचं आपण टेस्टिंग केलं पाहिजे. आता त्याची प्रमुख जी आहे ती खूपच व्यक्तिगत जीवनात श्रीमंत आहे. आयुष्यात ट्रेनने त्याने काही प्रवासच नाही केला, नेहमी विमान नाही तर गाडी, पण तिथे खूप रुची निर्माण झालेली आहे. त्याला ऐकू येत नाही असं जाते पण आम्ही खूप मोठ्या कोल्हापूरच्या हुजूर बाजार नावाच्या डॉक्टरांना त्यांचा सगळं सेटअप घेऊन पुण्यात बोलवलं आणि पहिल्या 2100 मध्ये 100 मुलांची टेस्ट घ्यायचं झालं. तर तुम्ही त्या दिवशी ज्या फिल्म पाहाल तर त्या सगळ्या आयला पण आमच्या वाढवलं की आमच्याला ऐकायचं. पण जेव्हा त्यांना म्हटलं की बऱ्याच वेळेला मुलांना लहानपणी ऐकू येत नाही, आईला उशिरा कळलं आणि मग त्याला ऐकू पण येत नाही आणि शब्द न मिळाला म्हणजे त्याला बोलता पण येत. तेव्हा तो मुका आणि बहिरा होतो. त्या एजला आयडेंटिफाय झालं पाहिजे की ऐकू येतं की तर त्यामुळे त्या एक दाखवलेला होता आणि एकेका मुलाची टेस्ट झाली की स्क्रीनवर यायचं. तर अक्षरशः ते स्क्रीन आपण पाहाल त्या आनंदाने टेस्ट जायचं ऐकू ऐकू येतं. पण 100पैकी 10 मुलांना ऐकू येत नाही असं आल्यानंतर हजर आणि ज्यांना ऐकू येत नाही असं ज्यांच्या मुलांवरती झालं आत्महत्या सांगायला लागल्या स्टोऱ्या भांडण पडलं तरी काही प्रतिसाद देत नाही हो, बाहेर पडायला तेच मी तुम्हाला सांगतो. आता या 10 मुलांवर आम्ही काम करायला सुरुवात केली. एकूण 2100 मुलांची चेक व्हायचं आणि जर मला 3 जनवरी करायचं असेल तर ती काही हजार काही लाख आहे तर ती 2100 मुलांची जबाबदारी घेतली. त्याच्यातून प्रवेश करतो आणखी ते निघून नको पण त्या सगळ्या मुलांना सगळी ट्रीटमेंट हवी देणार आहोत. म्हणजे कॉम्प्लेन बँडच्या ऑपरेशनला 7 लाख रुपये लागतात. सरकारची योजना आहे. सरकारच्या योजनेमध्ये जेव्हा एवढा मोठा खर्च पण आपल्याला काही कॉन्फिडन्स करायला लागतो तर आम्ही करणार आहोत. मला इथे सांगायचा मुद्दा असा की असा एखादा मुलगा किंवा मुलगी लहानपणी ऐकू येत नाही आयडेंटिफाय नाही झालं तर पुढे ही स्थिती येईल. त्याला मुलांमध्ये शाळेत पाठवा, त्याला ऐकू येत असं बघा, त्याला मुलाला बोलता येत असं बघा. तर ह्या म्हणजे खूप मोठ्या पुण्याच्या गोष्टी आहेत आणि ते डॉक्टर करतायत. आणि जो माझा आणि या देशाचे नेते नितीन गडकरींचा सारखा आग्रह आहे की राजकारणामध्ये माणसाने 80% सामाजिक काम करतो, 20% जेवण 5 वर्षाने एकदा आपण जर स्ट्रॉंग असतो तर येतात नावाला आपण जिंकतो. त्यासाठी 5 वर्ष वेळ नसतो पण 80%